30 वर्ष झाली संकासूर घालतोय आणि 30 वर्षाचा अनुभव म्हणजे एवढा आहे की ज्यावेळेला अंगात ब्रेस चढतो माझ्या त्यावेळेला आहे ना वेगळीच एनर्जी येते आणि त्याच्यामध्ये देवाच्या ह्याच्यामध्ये तल्लीनच होऊन जातो. आणि खरंच मध्ये साथ चढला की काय आतमध्ये एनर्जी जी असते ही वेगळीच असते. ते सर्व देवच करून घेतो. देवाच्या ह्याच्यामध्ये मर्जीप्रमाणे करून घेतो आणि कोणत्याही बाबतीत कुठलाही आम्हाला हे करत नाही, त्रास देत नाही किंवा कुठलाही नाही. जेवढं जे करायचं आहे त्याच्याकडनं जेवढं करून घ्यायचं आहे तेवढं ते करून घेतो. देव साधारण 1 तास तरी त्या धुंदीमध्ये असतो. खरोखरच त्या एनर्जीमध्ये आम्ही तल्लीनच होऊन जातो. अठ्ठ्याहत्तर खेड्यांची मालकीन श्री चंडिकादेवी श्री सालबाई देवी वेळंबगावची ग्रामदेवतांना मानवंदना देऊन आमच्या शिमग्याला सुरुवात होते. आमच्या शिमग्यातील मुख्य आकर्षण ते म्हणजे संकासूर. असुर असूनही कोकणात आम्ही याची पूजा करतो. सर्व गावकरी आणि संकासूर पालखी घेऊन सर्वप्रथम गावातील मुख्य देवळात घेऊन येतात व त्यानंतर पालखी नाचत ढोल वाजवीत सानेवर घेऊन जातात. खास मुंबईकर ते म्हणजे चाकरमानी खास या शिमग्यासाठी उपस्थित असतात. कित्येक वर्षापासून चालू असलेली शरण परंपरा अजूनही टिकून ठेवली आहे. शरण म्हणजे नवसाचे नारळ जमिनीत ठेवले जातात. देवांना पालखीत बसवून सर्व ग्रामस्थ पालखीला खांदा देण्यासाठी उत्सुक असतात आणि पालखी नाचवताना पालखीचा स्पर्श लपवलेल्या नारळाला स्पर्श होतो. तो चमत्कार देवच घडवून आणतो असं मानलं जातं. पालखी जरी जड असली तरी देव काय आम्हाला भासून देत नाही. पहाटेचा भला मोठा होळीचा होम दहन करून नवीन नवरे होळीच्या भोवती 5 फेरे मारून होळीत नारळ फेकला जातो आणि होळीभोवती पालखी नाचवली जाते. देवाचा दगड उचलण्याची ही परंपरा सुद्धा जुनी आहे आणि आम्ही ती अजून टिकून ठेवली आहे. तरुण मंडळी नवीन पद्धतीने पालखी उचलून पालखी नाचवत असतात. तर अशा प्रकारे वेळंबगावचा शिमगा पार पाडला जातो.